मी सध्या मुंबईतल्या आणिक आगार या ठिकाणी उभा आहे। तुम्ही माझ्याकडे उजव्या बाजूला पाहू शकता। आणिक आगारात ज्या आहेत त्या मिनी एसी बस ज्या अरुंद रस्त्यावर धावण्यासाठी सुरू करण्यात आल्या होत्या, मात्र 3 ते 4 वर्षापासून ह्या बस या ठिकाणी धूळखात पडत आहेत। तुम्ही पाहू शकता ह्या बस नेमक्या कोणत्या कारणासाठी या ठिकाणी ज्या आहेत त्या पडून आहेत त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। पण या बस या ठिकाणी आपण पाहू शकतो 100 पेक्षा जास्त बसेस आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी BSTच्या पण ज्या बसेस आहेत मालकीच्या स्वमालकीच्या त्या सुद्धा या ठिकाणी आहेत। या बसेस ज्या आहेत त्या एका कंत्राटदाराला देण्यात आल्या होत्या, मात्र कायदेशीर प्रक्रिया किंवा ज्या बसेस आहेत त्या नादुरुस्त असल्यामुळे किंवा काहीतरी तांत्रिक बाबीमुळे ह्या बसेस आहेत त्या या ठिकाणी उभ्या करण्यात आल्या होत्या आणि हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे ज्याला ह्या बसेस चालवण्याच्या दिल्या होत्या तो या ठिकाणी ह्या बसेस उभ्या करून निघून गेला आहे। मात्र यावर बेस्ट प्रशासनाकडून जी आहे ती कोणतीही कारवाई केलेली पाहायला मिळत नाही आहे, कारण या ठिकाणी ज्या बसेस आहेत त्या BSTच्या जागा असल्यामुळे ह्या कॉन्ट्रॅक्टरला जे आहे ते BST कुठली जी आहे ती काही पैसे भाडं देता आहे का हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र मुंबईतल्या ज्या लाईफलाईन म्हणल्या जाणाऱ्या बस अरुंद रस्त्यावर आहे त्या मिनी एसी बस आहेत आणि पाहायला गेलं तर आपण ट्रॅफिकच्या वेळेत ज्या आहेत त्या या बसेसचा फार उपयोग होतो, पण ज्या एकीकडे महानगर BST बसने जे आहे ते तिकीट दरवाढ केली आहे आणि यातूनच महानगरपालिका तोट्यात आहे असं सांगितलं जातं। मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर ह्या मिनी बसेस आहेत त्या ज्या कंत्राटदाराला दिल्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात इथे धूळखात पडून आहेत, त्यावरती मोठ्या प्रमाणात ती जी आहे ती झाडी घनदाट आलेली तुम्ही पाहू शकता। मात्र बेस्ट प्रशासन यावर जे आहे ते कायदेशीर प्रक्रिया आहे आणि त्यामुळेच या बस इथे उभे आहेत असं सांगण्यात येतं आहे। मात्र यावरती जे आहे ते कंत्राटदारावरती कोणती कायदेशीर कारवाई होणार आहे की नाही हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण ह्या बसेस कमीत कमी 3 ते 4 वर्षापासून या ठिकाणी पडून आहेत आणि 100 पेक्षा या जास्त बसेस आहेत ज्या मिनी बसेस आहेत, AC बसेस आहेत आणि त्या छोट्या अरुंद रस्त्यावर धावण्यासाठी चालवल्या जाणार होत्या। मात्र ह्या बसेसचं आता पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुखसह मी महेंद्र जोईल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।